नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक परिवारामध्ये. अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, दान आणि देवी देवताची सेवा अनेक पटीने फल देते असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि विशेष म्हणजे जर अधिक मास संपण्याआधी आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरली तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की हा उपाय श्रद्धेने केल्यानंतर त्याच्या 24 तासाच्या आत काही ना काही शुभ संकेत मिळाले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलस्वामिनीची ओटी कशी भरावी, त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि हा उपाय करताना कोणती काळजी घ्यावी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओमध्ये आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, अधिक मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटलं जातं, कारण या महिन्यात भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. मंडळी, अधिक मास साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो, म्हणून हा काळ अत्यंत खास आणि शुभ मानला जातो. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटीने फल देते. म्हणून अनेक लोक अधिक मासात मंदिरात दर्शन घेतात, व्रत करतात, दानधर्म करतात आणि देवी देवताची विशेष पूजा करतात. मंडळी, पूर्वीच्या काळात लोक अधिक मासात रोज देवाचं नामस्मरण करतात. काही लोक धार्मिक ग्रंथ वाचन करत असतात, कारण हा काळ आत्म्याला शांती आणि भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. असं म्हणतात की या महिन्यात मनापासून केलेली प्रार्थना देव लवकर ऐकतो. अधिक मास म्हणजे फक्त पूजा नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे. या काळात लोक वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करतात, राग कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि चांगले कर्म करण्यावर भर देतात. विशेष म्हणजे अधिक मासात कुलदेवी आणि कुलस्वामिनीची पूजा केल्यास घरावर देवीची कृपा कायम राहते असं मानलं जातं. मंडळी, आपल्या संस्कृतीमध्ये कुलदेवीला घराची रक्षकर्ता मानलं जातं. घरात कोणतंही शुभ कार्य असो, लग्न असो, नवीन घर असो किंवा कोणतीही मोठी सुरुवात असो, कुलस्वामिनीचं स्मरण केलं जातं. म्हणून अधिक मास संपण्याआधी कुलस्वामिनीची ओटी भरण्याची परंपरा अनेक घरांमध्ये अजून जपली जाते. असं मानलं जाते की या काळात श्रद्धेने देवीची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांतता मिळते आणि सुख समृद्धी वाढते. देवाला मोठे दिखावे नको असताना त्याला हवं असतं ते फक्त स्वच्छ मन आणि खरी भक्ती. म्हणून अधिक मासात शक्य असेल तेवढं चांगलं कर्म करा, दान करा, गरजू लोकांना मदत करा आणि नेहमी सकारात्मकता विचार करा. मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुलस्वामिनी किंवा कुलदेवीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. प्रत्येक घराची व्यक्ती कुळाची एक देवी असते, जिला त्या कुटुंबाची रक्षणकर्ता मानलं जातं. कोणाची तुळजाभवानी माता, कोणाची महालक्ष्मी, कोणाची रेणुका माता तर कोणाची अंबाबाई किंवा सप्तशृंगी माता असे. पूर्वीच्या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वात आधी कुलदेवतेचं स्मरण केलं जायचं, कारण असं मानलं जातं की कुलस्वामिनीची कृपा असेल तर घरामध्ये संकट दूर राहण्यास कायम यश मिळतं. मंडळी, कुलदेवी म्हणजे फक्त मंदिरातील मूर्ती नाही, तर ती आपल्या कुटुंबाच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे. लहानपणापासून अनेकांनी पाहिलं असेल, घरातील मोठे लोक सण उत्सवात कुलदेवीची पूजा करतात, तिच्या नावाने नारळ फोडतात आणि देवीचा आशीर्वाद घेतात, कारण त्यांना विश्वास असतो की कुलस्वामिनी आपल्या कुटुंबाचं रक्षण करते. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक आपल्या परंपरा विसरत चालले आहेत, पण आपल्या संस्कृतीत ज्या गोष्टी श्रद्धेने जपल्या जातात त्यामागचं सकारात्मक भावना आणि आध्यात्मिक शक्ती आहे. कुलस्वामिनीची पूजा केल्याने मनाला शांतता मिळते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो असं अनेक लोक सांगतात. विश्वास म्हणजे महिलांसाठी कुलदेवीची ओटी भरणं अत्यंत शुभ मानलं जातं. ओटी भरणं म्हणजे देवीला आदराने सौभाग्य अर्पण करणं. हळद, कुंकू, नारळ, फुले आणि साडीचा तुकडा अर्पण करून महिला देवीकडे आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करतात. मंडळी, अधिक मासात कुलस्वामिनीची पूजा केल्यास त्यांचं पुण्य अधिक मिळतं असं मानलं जातं, कारण हा काळ फक्त सेवा आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र असतो. असं म्हणतात की ज्या घरामध्ये कुलदेवतेचा आदर केला जातो त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते, घरातील अडचणी कमी होतात, मनात धैर्य वाढतं आणि कुटुंबात एकोपा निर्माण होतो.
देवीला मोठे दागिने किंवा महागड्या वस्तू नको असतात. तिला हवी असती ती खरी भक्ती आणि स्वच्छ मन. म्हणून श्रद्धेने, प्रेमाने आणि सकारात्मकता भावनेने कुलस्वामीचं स्मरण करा. आणि म्हणूनच अधिक मास संपण्याआधी अनेक लोक कुलस्वामिनीची ओटी भरतात आणि देवीकडे आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धी प्रार्थना करतात. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत अधिक मास कुलस्वामिनीची ओटी कशी भरायची आणि हा उपयोग योग्य पद्धतीने कसा करावा. मंडळी, हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि शांत मनाने करायचा आहे, कारण देवीचा दिखावा नाही तर खरी भक्ती प्रिय असते. सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करा, घर आणि देव स्वच्छ करा. शक्य असेल तर महिलांनी पारंपरिक साडी परिधान करावी, कपाळावर कुंकू लावावं. त्यानंतर देवघर किंवा मंदिर कुलस्वामिनीसमोर तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, ए आई, आमच्या घरावर तुझी कृपा कायम असू दे. आता ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जाणून घेऊया. हळद, कुंकू, अक्षता, नारळ, फुले, फळ, हिरव्या बांगड्या, सुपारी, ओटीचं कापड किंवा साडीचा तुकडा. मंडळी, ह्या सर्व वस्तू एक स्वच्छ ताटात प्रेमाने मांडायच्या आहेत. आता देवासमोर बसून दोन्ही हात जोडून शांतपणे प्रार्थना करा. मनात कोणताही राग किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. सर्वात आधी देवीला हळद कुंकू व्हायचा आहे, त्यानंतर फुले अर्पण करायचं आहे आणि देवीच्या चरणी अक्षता अर्पण करून आता ओटी भरण्याची वेळ आली आहे. ओटीमध्ये नारळ, सुपारी, तांदूळ, हळद, कुंकू आणि बांगड्या ठेवून त्या देवीला अर्पण करायचे आहेत. जर शक्य असेल तर छोट्याशा साडीचा तुकडा किंवा ओढणीही अर्पण करा. ओटी भरताना हा मंत्र मनात किंवा हळू आवाजात म्हणा. ओम चामुंडाय नमः हा मंत्र 111 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणताना तुमचं पूर्ण लक्ष देवीवर असलं पाहिजे. घाई करू नका. काही क्षण शांत बसा आणि देवीचं नामस्मरण करा. मंडळी, अनेक महिला ओटी भरल्यानंतर देवीसमोर नारळ फोडतात आणि आरती करतात. त्यानंतर घरातील सदस्यांना प्रसाद दिला जातो. मंडळी, जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर हा उपाय घरी सुद्धा करू शकता. फक्त मनात श्रद्धा आणि भक्ती असणं महत्त्वाचं आहे. विशेष महत्त्वाचं म्हणजे ओटी भरताना देवीकडे फक्त पैशासाठी प्रार्थना करू नका. घरातील सुख, शांती, आरोग्य आणि सहकुटुंबातील प्रेम यासाठीही प्रार्थना करा. मंडळी, अनेक लोक सांगतात की अधिक मासात श्रद्धेने कुलस्वामिनीची ओटी भरल्यानंतर त्यांना मनात वेगळी शांतता जाणवते. काहींना शुभ बातम्या मिळाल्या, काहींना अडकलेली कामं पूर्ण झाली तर काहींच्या घरात नकारात्मकता कमी झाली. मंडळी, हा उपाय म्हणजे कोणताही अंधविश्वास नाही. ही आपल्या संस्कृतीशी जोडलेली श्रद्धा आणि भक्ती आहे. आणि जेव्हा श्रद्धा, सकारात्मकता आणि चांगले कर्म एकत्र येतात तेव्हा जीवनात चांगले बदल घडू लागतात. मंडळी, कोणताही धार्मिक उपाय करताना श्रद्धेसोबत काही महत्त्वाच्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं असतं. कारण फक्त पूजा करून उपयोग नाही तर मनाची शुद्धता आणि चांगले विचारही तितके महत्त्वाचे असतात. मंडळी, सर्वात पहिली गोष्ट, ओटी भरताना मन शांत, सकारात्मक ठेवा. राग, मत्सर, द्वेष किंवा नकारात्मक विचार मनात ठेवून पूजा करू नका. देवीसमोर बसताना मन पूर्व भक्तीने पुरलेलं असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओटीमध्ये तुटलेल्या, खराब किंवा अस्वच्छ वस्तू ठेवू नका. देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या सर्व वस्तू स्वच्छ आणि श्रद्धेने आणलेल्या असाव्यात. हळद, कुंकू, फुले, नारळ ही शक्य ताजे असावेत, कारण पूजा म्हणजे पवित्र भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, फक्त लोकांना दाखवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी पूजा करू नका. देवीला दिखावा आवडत नाही, तिला आवडते ती खरी भक्ती आणि स्वच्छ मन. मंडळी, ओटी भरताना घाई गडबड करू नका. काही लोक फक्त परंपरा म्हणून पटकन पूजा करून मोकळे होतात, पण काही क्षण शांत बसून देवीचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, जर शक्य असेल तर पूजा करताना मोबाईल बाजूला ठेवा. पूर्ण लक्ष देवीच्या चरणी ठेवा. विशेष महत्त्वाची गोष्ट, ओटी भरल्यानंतर घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आई, वडील आणि ज्येष्ठांचा आदर करणं हे सुद्धा मोठं पुण्य मानलं जातं. या दिवशी शक्य असेल तर कोणालाही दुखवू नका. खोटं बोलणं टाळा, वादविवाद टाळा, गरिबांना मदत करा, प्राण्यांवर प्रेम करा, कारण चांगले कर्म हेच खरी पूजा आहे. मंडळी, अनेक लोक फक्त पैशासाठी देवीची पूजा करतात, पण खरी समृद्धी म्हणजे घरातील आनंद, आरोग्य, शांतता. म्हणून देवीकडे फक्त दान नाही तर कुटुंबातील सुख, प्रेम आणि समाधान मागा.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, उपाय केल्यानंतर लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. देव प्रत्येकाला योग्य वेळ योग्य फळ देतो. काही लोकांना लगेच शुभ संकेत मिळतील तर काहींना थोडा वेळ लागतो. पण श्रद्धा आणि चांगले कर्म कायम ठेवा. मंडळी, देवीची पूजा म्हणजे अंधविश्वास नाही तर आपल्या संस्कृतीशी आणि श्रद्धेशी जोडलेली भावना आहे. म्हणून हा उपाय प्रेमाने, शांतपणे आणि भक्तिभावाने करा. आता आपण अशा अनुभवाविषयी जाणून घेणार आहोत जे अनेक लोकांनी श्रद्धेने सांगितले आहे. हे अनुभव ऐकल्यानंतर तुमचाही विश्वास आणि सकारात्मकता नक्की वाढेल. मंडळी, एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं. घरात सतत अडचणी सुरू होत्या. कधी पैशाची समस्या, तर कधी घरातील भांडण, तर कधी कोणाचं आरोग्य बिघडायचं. घरातील वातावरण खूप ताणतणावात होतं. त्या घरातील आजीने एक दिवस सांगितलं, अधिक मास संपण्यापूर्वी आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा. सुरुवातीला घरातील लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही, पण नंतर त्यांनी श्रद्धेने देवीची पूजा केली. महिलांनी देवीसमोर तुपाचा दिवा लावला, हळद कुंकू वाहिलं आणि प्रेमाने ओटी भरली. मंडळी, काही दिवसांनी त्या घरात सकारात्मक बदल जाणवू लागले. घरातील भांडण कमी झालं, अडकलेलं काम पूर्ण झालं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. त्या कुटुंबाला वाटलं की देवीच्या कृपेने घरात शांतता, सकारात्मक ऊर्जा आली. मंडळी, आणखीन एक अनुभव एका महिलेचा आहे. त्या महिलेला अनेक दिवसापासून मानसिक तणाव होता. मन सतत अस्तव्यस्त राहत होतं. कुठल्याही कामात मन लागत नव्हतं. अधिक मास सुरू झाल्यानंतर तिने रोज देवीचं नामस्मरण केलं आणि शेवटच्या शुक्रवारी तिने श्रद्धेने कुलस्वामिनीची ओटी भरली. तर तिने सांगितले की त्या दिवसानंतर तिच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण झाली. भीती कमी झाली, मन प्रसन्न वाटू लागलं आणि आत्मविश्वास वाढला. जीवनात श्रद्धा ही खूप मोठी शक्ती आहे. जेव्हा माणूस मनापासून देवावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या मनात एक धैर्य निर्माण होतं, सकारात्मकता वाढते आणि कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची ताकद मिळते. मंडळी, कुलस्वामिनीची पूजा म्हणजे फक्त परंपरा नाही तर ती आपल्या संस्कृतीशी जोडलेली भावना आहे. पूर्वीच्या काळात आपल्या घरातील मोठं माणसं देवावर खूप श्रद्धा ठेवत असत. कोणताही अडचण आली किंवा कोणतंही शुभ कार्य असलं तर सर्वात आधी देवीचं स्मरण केलं जातं, कारण त्यांना विश्वास होता की आईसारखी कुलस्वामिनी आपल्या कुटुंबाचं रक्षण करते. मंडळी, आजच्या ह्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे पैसा आहे, मोठं घर आहे, पण मन शांत किंवा कमी होत चाललेली आहे. लोक ताणतणावात जगत आहेत, एकमेकांसाठी वेळ नाही आणि हळूहळू श्रद्धा आणि संस्कारही कमी होत चालले आहे. म्हणून अशा काळात देवीचं नामस्मरण, पूजा आणि सकारात्मक विचार मनाला शांतता देतात. मंडळी, लक्षात ठेवा, देवीला मोठे दागिने, महागड्या वस्तू किंवा दिखावा नको असतो. तिला हवं असतं ते फक्त स्वच्छ मन, खरी भक्ती आणि चांगले कर्म. जर तुम्ही मनापासून प्रार्थना केलं, गरजू लोकांना मदत केली, आई वडिलांचा आदर केला आणि कोणाचं वाईट न करता चांगलं कर्म केलं तर तेच तुमचं सर्व मोठं पुण्य मानलं जातं. अधिक मास हा फक्त पूजेचा आणि कर्माचा काळ नाही तर स्वतःमध्ये सकारात्मकता बदलण्याची संधी आहे. राग कमी करा, वाईट सवयी सोडा, सकारात्मक विचार ठेवा आणि नेहमी इतरांची मदत करण्याचा प्रयत्न करा, कारण शेवटी चांगल्या कर्माचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळतं. मंडळी, कधीही कठीण वेळ आली तर घाबरू नका. श्रद्धा ठेवा, देवाचं नामस्मरण ठेवा आणि विश्वास ठेवा, कारण प्रत्येक अंधारानंतर एक नवीन प्रकाश येतो. आज आपण अधिक मासाच्या कुलस्वामिनीची ओटी भरण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत जाणून घेतली. श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकता विचार यांच्या शक्तीमुळे जीवनात चांगले बदल घडू शकतात. मंडळी, अधिक मास हा कुलस्वामिनीची ओटी भरा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.